मित्र नमस्कार. जय महाराष्ट्र, जय भारत. आज 14 ऑगस्ट 2025 आणि उद्या 15 ऑगस्ट 2025 म्हणजेच भारतीय स्वातंत्र्य दिन. एक कायद्याचे अभ्यासक म्हणून आणि कायद्याच्या राज्यामध्ये राहतो, त्यामुळं भारताला कोणत्या कायद्यानुसार स्वातंत्र्य मिळालं याचा आपण अभ्यास करणे अत्यंत गरजेचे आहे. तर मित्रांनो, भारताला स्वातंत्र्य इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट 1947 म्हणजे 1947च्या कायद्यानुसार भारताला स्वातंत्र्य मिळालेलं आहे. आणि हा कायदा संमत होण्यापूर्वी माउंटबॅटन प्लॅन म्हणजे भारताचे शेवटचे गव्हर्नर जनरल माउंटबॅटन यांनी एक प्लॅन तयार केला होता. ब्रिटिश संसदेच्या आदेशावरून आणि तो प्लॅन असा होता, त्यामध्ये काही 7-8 तरतुदी करण्यात आल्या आणि त्या तरतुदीनुसार हे स्वातंत्र्य आपल्याला बाहेर झालेलं आहे. तर त्यामधल्या महत्त्वाच्या तरतुदी काय अशा सांगता येतील आपल्याला. या माउंटबॅटन प्लॅननुसार भारत आणि पाकिस्तान हे स्वतंत्र 2 राज्य निर्माण होतील, देश निर्माण होतील. या दोन्ही देशांना आपापल्या राज्यघटना तयार करण्याचा अधिकार असेल. त्याचबरोबर हे दोन्ही देश 14 आणि 15 ऑगस्टपासून सार्वभौम राष्ट्र म्हणून उदयास येतील. त्याचबरोबर या ब्रिटिश इंडिया म्हणजे त्या काळच्या ब्रिटिश भारतामधील जे संस्थान होते, संस्थानिक राजे महाराजे जे होते, त्यांना भारतामध्ये सामील व्हायचं की पाकिस्तानमध्ये सामील व्हायचं याचं स्वातंत्र्य या कायद्यानुसार त्यांना दिलं. परंतु त्यांना स्वतंत्र राष्ट्र म्हणून मागणी करता येणार नाही अशी अटसुद्धा त्यामध्ये या योजनेमध्ये घालण्यात आली होती. आणि त्यानुसार हा जो प्लॅन आहे ब्रिटिश संसदेसमोर हा प्लॅन मांडण्यात आला. आणि या प्लॅनला 18 जुलै 1947ला ब्रिटिश संसदेने मान्यता दिली. आणि मान्यता दिल्याच्या नंतर भारत आणि पाकिस्तान हे 2 स्वतंत्र राष्ट्र निर्माण झाले. कारण आपल्याला माहिती आहे, भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये अनेकांनी आपलं हुतात्म्य दिलेलं आहे, बलिदान दिलेलं आहे. आणि नंतरच्या काळामध्ये ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळणं आपल्याला जवळपास निश्चित झालं, त्यावेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, मुस्लिम लीग या दोन्ही राजकीय पक्षांमध्ये द्विराष्ट्रवादाच्या सिद्धांतावरून ताणाताणी झाली. आणि त्यानंतर भारताला स्वातंत्र्य तर द्यायचंच, परंतु कोणत्या पद्धतीने द्यायचं यासाठी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये अनेक चर्चा खल त्या ठिकाणी निर्माण झाली. आणि त्यानुसार त्यावेळेचे प्राईम मिनिस्टर क्लेमेंट ॲटली यांनी भारताला स्वातंत्र्य देण्याचं 20 फेब्रुवारी 1947 रोजी जाहीर केलं. आणि त्यानंतरचा हा संपूर्ण इतिहास घडत गेला. तर हा थोडक्यात भारताला स्वातंत्र्य कोणत्या कायद्यानुसार मिळालं याची आपण माहिती घेतलेली आहे. तर उद्याच्या स्वातंत्र्य दिनानिमित्त 15 ऑगस्ट निमित्त सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि झेंडा ऊंचा रहे हमारा. जय हिंद, जय भारत, जय संविधान.